काय नो हे केले, काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनाचे सार भव सिंधू तरी पार. योग याग तपे, योग याग तपे केली तयानी अमुपे, सर्व साधनाचे सार भव सिंधू तरी पार. तुका म्हणे जपा, तुका म्हणे जपा मंत्र त्रि अक्षरी सोपा, सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई बोलला शिगावी मंदिरात, मंदिरी कळस बोलला शिगावी मंदिरात. ओ शिगावीच्या भूमीवरती संत गजानन योगी येती, जयगावीच्या भूमीवर संत गजानन योगी, समाधी घेऊन ऋषी पंचमीला गईवर लागा बारा, गईवर लागा बारा, मंदिरी कळस बोलला शिगावी मंदिरात, मंदिरी कळस बोलला शिगावी मंदिरात. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. प्रतिवर्षी पंढरपुरा येती महाद्वारा हरी भेटी, काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनाचे सार भव सिंधू तरी पार. संप्राप्त कीर्तन रूपे सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय श्री महाराजांचा अत्यंत गोड, अत्यंत प्रसिद्ध असलेला 4 चरणाचा
भगवान परमात्म्याचा नाम महिमा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तीनं किती नटलेला आहे त्याचा विचार मांडणारा अभंग सेवेकरता निवडलाय. विठ्ठल विठ्ठल आपल्या या सावरगाव नावाच्या गावामध्ये होऊ घातलेला एक दिनी भक्ती महोत्सव कुठल्या निमित्तानं आहे मला असं वाटतं त्या संदर्भामध्ये सगळ्यांना श्रुत आहे, माहिती आहे. थोडासा स्पर्श करून पुढे जाईल. वैकुंठवासी प्रातस्मरणीय रामदास बळवंत कुशारे सर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांच्या स्वकीयांनी या कार्यक्रमाचं केलेलं हे गोड नियोजन आहे. त्यामध्ये संपूर्ण कुशारे परिवार, रामदास बाबांच्या पत्नी गंगा भागीरथी शोभा रामदास कुशारे, त्यांच्या भगिनी सौलता विष्णू गुंजाळ, त्यांचे सहोदर श्री रोहिदास बळवंत कुशारे, त्यांचे सुपुत्र चिरंजीव डॉक्टर ऋषिकेश रामदास कुशारे, त्यांच्या सुकन्या सौ अश्विनी सोपान तास्कर, संपूर्ण कुशारे नावाचं त्यांचं कुटुंब, त्यामध्ये त्यांची पुतण्या आदी करून संपूर्ण कुशारे परिवाराच्या संयुक्त विद्यमाने विशेषतः ऋषीदादांच्या अट्टहासाने प्रेमाने ही सेवा माझ्याकडे त्यांनी सुपूर्द केलेली आहे. आज कार्यक्रमाला उपस्थित श्रद्धेय महाराष्ट्रातलं भजन वैभव असलेलं आदरणीय संगीत अलंकार शिवरामजी महाराज बोराडे, थोडा बेस कमी पाहिजे याचा, संगीत अलंकार आदरणीय राहुल महाराजांच्या संस्थेची सगळी गुरुकुलातले विद्यार्थी, मृदंग साथीला मृदंग अलंकार आदरणीय हरिभक्त परायण श्रद्धेय दिनेशजी महाराज मोजाड, कार्यक्रमाला उपस्थित संत सज्जन मायबाप, हार्मोनियम साथीला आदरणीय सीताराम काका पिंगळे, समस्त ग्रामस्थ मंडळी, समस्त ग्रामवासी भजनानंदी, आपले महाराज आदरणीय सरपंच साहेब, या सगळ्यांप्रती करुणा प्रेम भावना व्यक्त करतो आणि संकल्पित वेळेत या अभंगाचा काहीसा भाव आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल. आमचे विशालदादा सदाफळ यांनी शिवराम महाराजांना लावून धरला, आपण ही सेवा केली पाहिजे. मला काल जाणीव झाली कीर्तन सारगावला आहे, सावरगावला आहे. नाही तर मला त्याच्या आधी माहिती नव्हतं सावरगावला आहे, पण सरांचं मूळ गाव सावरगाव, त्यांचं जन्मगाव आहे. अत्यंत सदाचारी कुटुंब म्हणून सरांच्या वडिलांनी सरांनी अर्थात दोघं भावंडांनी या गावामध्ये अपार कष्ट करून मेहनतीनं चिकाटीनं उमेदीनं आपलं स्वतःचं स्वराज्य मनगटाच्या आधारावर निर्माण केलं. मग ते शेतीच्या दृष्टिकोनातून असेल, गावाच्या संबंधातल्या दृष्टिकोनातून असेल, घराच्या असेल, काळ पुढं जात गेला. शैक्षणिकदृष्ट्या संपन्न परिवारात क्रांती झाली आणि सर शिक्षक पदाला नोकरीला लागले. तिथून या परिवाराची जडणघडण बदलून गेली. म्हणतात एक शिकलेला व्यक्ती कुटुंबाचं योग्य व्यवस्थापन करू शकतो, तसंच व्यवस्थापन या कुशारी परिवाराचं झालेलं दिसतंय. आज जे जे कुटुंब सुशिक्षित दिसत आहे त्याला कारणीभूत त्या कुटुंबाचा नायक आहे, त्या कुटुंबाचं पालन पोषण करताय. कुटुंबाचा प्रमुख जर शिकलेला असेल तर शिक्षणाप्रती काय ओढ आहे, शिक्षण हे किती महत्त्वाचं आहे हे कुटुंबाला सदोदित सांगत राहतो आणि नकळत त्याचा परिणाम पारिवारिक सदस्यांवर जाणवतो. त्याचाच परिवार, तोच संबंध परिवारावरती चांगल्या पद्धतीनं शिक्षणाचा ठसा उमटवला गेला. आणि त्यांच्या सुविद्य पत्नी त्याही शिक्षिका आहे, मुलगा BDS आहे, डेंटल आहे, डॉक्टर आहे, त्यांचं डेंटल क्लिनिक त्यांची प्रॅक्टिस चांदवडला आहे. मुलगी BAMS आहे, मुलगी BMS असल्यामुळं जावई सुद्धा डॉक्टर आहेत. हे सगळं आणि सगळं जिथून घडतं ते केवळ या कुशारी परिवाराला ज्यांनी दान दिलं ते कुशारी सरांकडून मिळालेलं आहे, रामदास सरांकडून मिळालेलं आहे. मुलांवरती मुलीवरती अनंत उपकार पित्याचे असतात, पण सगळेच उपकार आईवडिलांचे जरी असले तरी मुलांच्या काही स्मरणात राहील असा हा काळ राहिलेला नाही. त्यामुळं मला आनंद आहे की या कुशारी परिवाराने इतका चांगला भक्ती सोहळा त्यांचा आयोजित केला. आज त्यांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून 2 हार्मोनियम
विना, टाळ त्यांनी भजनी मंडळाला सरांच्या स्मृतिप्रित्यर्थ दान केलेलं आहे. 2 हार्मोनियम, एक जनार्दन आश्रमाला, एक भजनी मंडळाला टाळ दिले, विना दिला. भजनाला काही कामात येईल. जेव्हा जेव्हा टाळ वाजतील तेव्हा त्या टाळातून निघणारा प्रत्येक ध्वनी हा सरांना भगवंताच्या चरणाजवळ न्यायला मदत करेल इतकी ताकद त्या टाळामध्ये आहे, त्या विण्यामध्ये आहे. आणि त्यांनी ते दिलं याच्याबद्दलचा मला विशेष आनंद आहे. मुळात परमेश्वरांनी त्यांना दान दिलंय. जवळजवळ 92 साली त्यांना 94 साली त्यांना अटॅकचा झटका जाणवला, हृदयविकाराचा त्रास होतोय असं जाणवलं. डॉक्टरांनी त्यांना केवळ 5-10 वर्षाची मुदत दिली होती. केवळ 5-10 वर्ष. तेही 10 वर्ष डॉक्टरांनी सांगितल्यानंतर 10 वर्ष ज्या वेळेला काळ डॉक्टर देतात त्यावेळेला तो फार सुखाचा नसतो, तो चिंतेचा काळ असतो. माझ्याकडे 10 वर्ष आहे, माझ्याकडे 10 वर्ष आहे, 10 वर्ष आहे. पण परमात्म्यानं 10 वर्ष न ठेवता तब्बल 30 वर्ष त्यांना दान दिले आणि ती सुखाचे दिले, आनंदाचे दिले. हे परमात्म्याशिवाय अन्यत्र कुठेही शक्तीला घडू शकत नाही. माणसाची शक्ती जिथं थांबते तिथं केवळ परमात्माच काही दया करू शकतो. आणि अशी दया प्राप्त झालेला हा कुशारे नावाचा परिवार आहे. कुटुंब भाग्यवान आहे. त्यांची मुलगी नशीबवान आहे. अशा बापाच्या पोटी आपला जन्म झाला. मुलगा नशीबवान आहे. एका पारमार्थिक वारकरी संप्रदायात त्यांनी कीर्तन केलेलं आहे. ते स्वतः वारकरी होते. जे वारकरी परंपरेची आचारसंहिता जीवनामध्ये जोपासून त्यांनी जे आयुष्य जगलं, त्या कुटुंबामध्ये जर त्या ऋषीदादांना, त्या अश्विनीताईंना जन्माला येण्याचं भाग्य मिळत असेल तर परमेश्वराला आपण वेळोवेळी प्रार्थना केली पाहिजे. देवा, तू आम्हाला इथं जर पुन्हा कधी पाठवत असशील तर याच बापाच्या पोटी जन्माला घाल. याच पवित्र माऊलीच्या कुशीतून आमचा जन्म होऊ दे. याच पवित्र सावर गावात आम्हाला भक्ती साधना करण्याची संधी दे. ज्या गावाने माझ्या वडिलांना घडवलं, ज्या गावाने माझ्या वडिलांना सांभाळलं, माझ्या वडिलांनी ज्या गावाला जीव लावला, त्याच गावात त्याच मारुतीरायाची, त्याच भगवंताची सेवा करण्याचं सद्भाग्य वेळोवेळी आमच्या पदरात घाल. मला असं वाटतं मागून घेतलं पाहिजे. कारण देवाला सुद्धा मागावं लागलं. त्यावेळेला भगवान परमात्म्याचा अवतार कार्य झालं. त्यावेळेला यक्ष, किन्नर, जपी, तपी, सिद्ध, साधक, मुनी यांनी विचारलं, देवा अवताराला तर तुम्हाला यायचंच आहे, पण यायचं कुठं? अवधपुरी रघु कुल मनी राऊ, अवधपुरी रघु कुल मनी राऊ, वेद विहित कहू दशरथ नामो, धर्म धुरंधर गुणनिधी नामी, धर्म धुरंधर. मला अयोध्येसारखी नगरी पाहिजे, राजा दशरथासारखा बाप पाहिजे, ज्या बापाकडं कौशल्य आहे मुलगा घडवण्याचं. काय कौशल्य हो तुमच्या वडिलांकडं? धर्म धुरंधर गुणनिधी नामी, हृदयी भगती मनी शारंग पाणी. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम. कुलमणी राव वेदवीत कौद शरत नामो, धर्म धुरंधर गुणनिधी नामी, गुणनिधी नामी, गुणनिधी नामी. धर्म धुरंधर गुणनिधी नामी, हृदयी भगती मनी शारंग पाणी. धर्म धुरंधर गुणनिधी नामी, धर्म धुरंधर गुणनिधी नामी, हृदयी भगती मनी शारंग पाणी. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम.
घडवणारा देव सुशकवाला घडवणारा राजा दशरथासारखा बाप लागतो. ज्यानं हे विश्व घडवलं त्यालाही घडवायला बाप आहे. तुम्हाला एक ओवी सांगतो एकनाथी भागवतातली. माझा पुत्र श्रीकृष्ण जान न सांगेची मज ब्रह्मज्ञान तोची वंदी माझे चरण म्हणे मी पूर्ण बालक तुमचे. हा माझा मुलगा आहे याचा मला स्वाभिमान आहे. देवाच्या पित्याच्या मुखातला श्लोक आहे, पित्याच्या मुखातली ओवी आहे, नाथांनी लिहिली. तसं हे नातं असावं. बापामुळं मुलगा शोभायमान असावा आणि मुलामुळं बाप शोभायमान असावा. काका तुमचा मुलगा आहे का होतो? अहो 10 मिनिट बोलला पण काय त्यांचं वक्तृत्व आहे. बापाला हे ऐकायला आलं तेवढ्याला त्याच्या डोळ्याला धारा लागतील. तुमचे वडील आहेत का होते? अहो तुमच्या वडिलांनी सांगितलं होतं जाताना आम्हाला की भडकारीची चांगली सुपीक 4 एकर जमीन माझ्या पोराकरता मला घ्यायची. तुमच्या बापाने कर्ज काढून या जमिनीचा व्यवहार केलाय, तुमच्याकरता गुंतवणूक करून ठेवली. जमीन पाहिली की बापाचा गौरव आहे आणि मुलाचं बोलणं ऐकलं की त्या मुलाचा गौरव आहे बापानं जन्म दिल्याचा. हे दोन्ही नाते एकमेकांवरती शोभायमान आहे. कोणीतरी आयुष्याला घडवणार असतं. कधी आई आयुष्याला घडवते, कधी बाप घडवतो, कधी मामा आयुष्याला घडवतो. महाभारतामध्ये स्वतःच्या भाच्याचं जीवन घडवणारा एक मामा होऊन गेला, त्याचं नावच परमात्मा आहे. भगवंतानं घडवलं. कौरव पांडवाचं युद्ध झालं त्यावेळेला असं समजलं की उद्या चक्रव्यूहाची आखणी होणार आहे आणि कोणाला शिरता येतं चक्रव्यूहात? तो चक्रव्यूह भेदता आला पाहिजे, शिरता आला पाहिजे. नाही तर दुसऱ्या रिंगणामध्ये पांडवांचा पराभव होईल, सत्यानाश होईल, पांडवांचं नाव धुळीत मिळवलं जाईल. कोणाला जमेल ते? भगवान शांत आहे. भीमाला ज्ञान होतं, अर्जुनाकडे होतं. परमात्म्यानं कृपा केली असती आणखी एखाद्याला एका रात्रीतून ज्ञानी केलं असतं देवानं. तो जगन्नियंता आहे. पण युद्धामध्ये शिरायला सगळी शक्ती खर्च केली, पणाला लावली, तर बाकी सैन्य सांभाळेल कोण? हे योद्धे सांभाळेल कोण? यांच्या समोर कोणी टिकाव धरू शकणार नाही. सगळी चिंतेत आहे. आणि अभिमन्यू नावाचा 16 वर्षाचा भगवंताचा भाचा तो म्हणतो मामा मला येऊ शकतं या चक्रव्यूहाला भेदता. कुठं शिकला रे? माझे वडील माझ्या आईला मी गर्भात असताना चक्रव्यूहाची भेदन कला शिकवत होते, ते ज्ञान शिकवत होते. माझ्या वडिलांनी माझ्या आईला सांगता सांगता मी गर्भात ऐकलं. का रे चक्रव्यूह भेदता येतो, बाहेर निघता येतं का? नाही मामा. आई झोपी गेली होती तेव्हा. वडील सांगायला तयार होते पण आईला झोप लागल्यामुळे पुढचं काही सांगता आलं नाही. पण शिरण्याचं कौशल्य मात्र मला माहिती. बी म्हटलं तुला शिरायचं जर येत असेल तर भेदायचं आम्ही, मोडायचं आम्ही बघू, तू शिरून घे, आम्ही भेदूया. नंतर ते चक्रव्यूह काळजी करू नको. सगळ्यांच्या पाया पडला महाराज. सगळे आशीर्वाद देत आहे अभिमन्यूला, जीते रहो, जीते रहो, जीते रहो, जीते रहो. पण भगवंताच्या पाया पडायला गेला त्यावेळेला देवानं जीते रहो आशीर्वाद दिला नाही. भगवंतानी सांगितलं अभिमन्यू यशस्वी भव, जीते रहो नाही. त्यावेळेला विचारलं सगळ्यांनी, आशीर्वाद दिला बरं नाही, सगळे जीते रहो म्हणताय, तुम्ही यशस्वी भव का म्हणताय? काही वाईट होणार आहे का? भगवंताने सांगितलं काय होईल मला माहिती नाही, पण चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माझ्या भाच्याचं एक उत्तम योद्धा म्हणून नाव या भारतात शिल्लक राहील. अनेक योद्धे झाले पण अभिमन्यू सारखा योद्धा झाला नाही, हे नाव मात्र एवढं शिल्लक राहील. सुभद्रेलाही समजलं.
सगळ्यांना समजलं पांडवांना की बहुतेक अभिमन्यू या युद्धामध्ये मारले जाऊ शकतो. द्रोणाचार्यासहित मोठे मोठे 7 योद्धे दिवसभर हाताळले. एक दिवस जवळ सुद्धा येऊ दिलं नाही, मरण काही अंतरावर. पण एक दिवसभर त्या योद्ध्यांशी झुंज दिल्यानंतर ज्या वेळेला हा पडला खाली अभिमन्यू ना, आता मरणार आहे तो, जाणार आहे, त्यावेळेला जयद्रथानं त्याच्या मुंडक्यावर लाथ मारली. वाईट वाटलं त्याला. युद्ध समाप्त झालं, सूर्य अस्ताला जातोय, सगळे माघारी परतले आणि पांडव भेटायला गेले. अर्जुन सुद्धा अभिमन्यूला भेटायला गेला आणि अर्जुनाने अभिमन्यूला विचारलं, अभिमन्यू तुला वाईट वाटत असेल, आता आम्ही सगळे योद्धे पण तुझ्यासारख्या तरण्या मुलाला आपला देह समर्पित करावा लागतोय. अभिमन्यूने हात जोडले. खरं तर माझ्या मामाने मला ही संधी दिली की मला माझं कौशल्य रणांगणात दाखवता आलं. मी मरतोय याचं मला वाईट वाटत नाही, पण मी ज्या मामाच्या तालमीत तयार झालो, निदान मी खाली पडल्यावर माझा नाही पण मला शिकवणाऱ्या त्या मामाचा आदर म्हणून, मला घडवणाऱ्या मामाचा आदर म्हणून मला कोणी लात मारायला नको होती. मला जयद्रथानं लात मारली हो, मला अपमानित वाटलं. ते हात थरथरायला लागले. मूठ आवडली अर्जुनानं आणि शपथ घेतली, उद्या सूर्यास्ताच्या अगोदर जयद्रथाचा कार्यक्रम होईल, नाही तर मी तरी अग्निकाष्ट घेईल. हा माझा अपमान नाही, माझ्या भगवंताचा अपमान आहे. मरण आलं तरी आपल्याला घडवणाऱ्याचा अपमान ज्याला सहन होत नाही त्याला कृतज्ञ म्हणतात. मला घडवणाऱ्याचा अपमान होऊ नये, मला मरावं लागलं तरी चालेल. आता कोणाला मरावं लागणार नाही, पण इथल्या प्रत्येक अभिमन्यू नावाच्या मुलानं मुलीनं म्हणावं, मला आयुष्यात इतकं चुकीचं कधी वागता येऊ नये की मला घडवणाऱ्या माझ्या वडिलांचा अपमान होईल, मला घडवणाऱ्या माझ्या आईचा अपमान होईल. इथल्या प्रत्येक अभिमन्यूनी प्रार्थना केली पाहिजे आई करता आणि बापा करता. जसा अभिमन्यू म्हणतो माझ्या मामाला खाली पाहावं लागणार नाही, मी मेलो तरी चालेल, तसं प्रत्येकाने म्हणावं लागेल. तेव्हा ही सनातन वैदिकांची हिंदू परंपरा टिकेल. काही झालं तरी माझे वडील गेले ना, आता बाबा माझ्यावर जबाबदारी आहे. तुमच्या प्रतिमेचं पूजन करून मी आयुष्यभर शपथ घेतो, तुम्हाला माझ्या चुकीच्या वागण्यानं कधी खाली पाहावं लागणार नाही. या सावरगावात तुमचा अपमान कधी होणार नाही. तुम्ही दिलेलं दान, तुम्ही घडवलेलं हे जीवन अत्यंत पवित्र आहे आणि ते पवित्रच असेल. ही शपथ घेण्याचा आजचा दिवस आहे, केवळ श्राद्ध करण्याचा दिवस नाहीये. आपल्याला असं वाटतं लोकांना जीव घातलं, कीर्तन केलं, संपलं. हा संगोपनाचा, समर्पणाचा आणि आयुष्य सुधारण्याचा, परिवर्तनाचा दिवस आहे. आपल्या वडिलांनी जे अपार कष्ट केले त्या कष्टातली शिदोरी आयुष्यभर जोपासण्याचा आजचा दिवस आहे. म्हणून मला असं वाटतं प्रत्येक मुलाकरता श्राद्ध आपल्या धर्मामध्ये पर्वकाळ मानलं गेलेलं आहे. त्या पर्वकाळाला साधता आलं पाहिजे. ऋषीदादांचा पर्वकाळ आहे आज, त्यांनी साधून घ्यावा. वडिलांनी जे जे केलं त्यातली काहीतरी शिदोरी घरी घेऊन जायची. वडील आणि मुलगा या दोघींचंही समतोलातलं जीवन कुटुंब व्यवस्थापन करत असतं. कुटुंब व्यवस्थित नीटनेटकेपणानं शोभायमान करत असतं. एक जण कोणी आयुष्य चांगलं जगत असला म्हणून कुटुंबाचं नाव होत नाही, त्याला दोघींचाही आदर्श समाजापुढे लागतो. वडील चांगले असतील, मुलगा काहीतरी चांगलं स्वीकारेल, आणि चांगलं मुलानं स्वीकारलं की पुढची पिढी काहीतरी पोराकडून चांगलं घेईल. दोन्ही गोष्टी इथं धन्य आहेत. काही घरामध्ये पिढी धन्य असते, काही घरामध्ये पितर धन्य असतात, पण इथं गेलेलेही धन्य आहे. आणि तो मुलगाही धन्य, अत्यंत सात्विक मुलगा आहे. ऋषी का ज्या ऋषी नावाच्या मुलाकडं पाहिल्यानंतर स्वतः BDS आहे, डॉक्टर आहे, पण वडिलांप्रती अत्यंत कृतज्ञ आहे. विनय त्यांच्या अंतःकरणात वडिलांप्रती. मला ते 2 मिनिटं वडिलांचा परिचय करून देत होते, त्यावेळेला त्यांना भरून आलं होतं. अष्टसात्विक भाव जागे झाले होते. म्हणून कुटुंबही उत्तम आहे, वडीलही त्यांचं जीवन उत्तम आहे, आणि मुलाचंही जीवन सदाचारी. काही काही घरामध्ये वडील माळकरी असतात, पोरांना माळकऱ्याचं श्राद्ध करण्याची संधी मिळालेली असते. काही ठिकाणी मुलं फार सज्जन असतात, गेलेल्याचं जीवन मात्र तसं नसतं. इथं दोन्ही गोष्टी धन्य आहे. ज्या वेळेला प्रभू रामचंद्र वनवासातून घरी आले, ऐका, त्यावेळेला सगळ्यांनी प्रभूचं पूजन केलं, सीतामय्याचं पूजन केलं. भरताने हाताला धरलं, अनाथ आणलं भगवंताला.
भरत हे नावच असं आहे महाराज, ही प्रेमाची शेवटची घटना आहे या देशातली. भरतानंतर भावावर प्रेम नाही. भरत हे ते नाव आहे की ज्याच्या उंबरठ्यावर पाप सुद्धा यायला घाबरायचं. मी या उंबरठ्याला ओलांडून आत जाऊ कसा, इतकं नैतिकतेनं भरलेलं जीवन आहे भरताचं. ज्या वेळेला भरतांनी प्रभूचा हात धरला आणि भगवंताला बसवलं, तो सिंहासनावर ठेवलेला मुकुट घेतला आणि भावाच्या नाही वहिनीच्या चरणाजवळ ठेवला. आपलं मस्तक टेकवलं वहिनीच्या चरणावर. आपल्या परंपरेत मोठ्या भावाच्या बायकोला वहिनी म्हणतात आणि प्रत्यक्ष ती आई आहे. मी एक लहान दीर म्हणून वहिनीचं काय प्रेम असतं ते चांगलं अनुभवलेलं आहे. आईचंच प्रेम महाराज. भरतानं ज्या वेळेला मुकुट ठेवला सीतामय्याच्या चरणावर, का ठेवला असेल? ठेवलाही पाहिजे, सीतेचं चरणही तितकं पवित्र आहे. पण ज्या वेळेला सगळ्या ऋषी मुनी जपी सिद्ध साधक ऋषितुल्य गुरु महात्म्यांना विचारलं की इथं काय धन्य आहे, या भरताचं मस्तक धन्य म्हणावं का सीतेचं चरण धन्य म्हणावं, आम्हाला कळत नाही. योगाचार्य गुरूंनी दिलेलं उत्तर आहे, इथं दोन्ही गोष्टी धन्य आहे. भरताचं मस्तकही धन्य आहे आणि सीतेचं चरणही धन्य आहे. का? भरता करता आणि सीते करता हा पर्व काळ आहे. सीतेचं चरण धन्यच आहे. का? कारण हे ते चरण आहे जिचा बाप मिथिलेचा राजा, जिचा सासरा अयोध्येचा राजा, जिचा मालक त्रैलोक्याचा धनी, मखमलीच्या गादीवर फिरणारे पाय 14 वर्ष अंकुशीदार दगडावर फिरत होते म्हणून ते पाय धन्य आहे. आणि भरताचं मस्तक एवढ्या करता धन्य आहे, सीतेचं चरण एवढ्या करता धन्य झालं त्या मस्तकानं, त्या मुकुटानं. हा सीतेच्या चरणातला तो मुकुट आहे ज्यानं 14 वर्ष डोक्यात घातलेला नाही. उलट त्या मस्तकावर हिच्या नवऱ्याच्या चपला घेऊन 14 वर्ष काढले. सोन्याचा रत्न जडीत मुकुट असतून डोक्यात न घालणारा एकमेव भरत आहे. राजगादी सांभाळताना सुद्धा भावाच्या चपला डोक्यावर घेणारा भरत, आणि राजाची कन्या असून सुद्धा मखमलीच्या गादीवर फिरणारे पाय दगडावर देणारी सीता, दोघं एकमेकांना जर भेटत असतील तर यातला एक नाही. या दोन्ही गोष्टी धन्य आहे. त्यामुळं ऋषीरावांच्या आयुष्यात रामदास सरांसारखा बाप मिळत असेल तर मुलगा म्हणून ते धन्य आहे. आणि सरांच्या नशिबी जर इतका गुणवान आणि सोज्वळ अंतःकरणाचा मुलगा जन्माला येत असेल तर वडील म्हणून सर धन्य आहे. विठ्ठल विठ्ठल धन्यता त्यांनी आपल्या आयुष्यात नेमकी जोडली कशाने, त्याचा विचारच तुकोबारांनी अभंगात मांडलाय. हे सगळं घडलं कशाने? काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. आपल्याला तुकोबार 3 प्रकारात पाहायला मिळतात. एक संसारी तुकोबार आहे, 2 साधक तुकोबार आहे आणि 3 सिद्ध तुकोबार आहे. संसारी तुकोबारांची प्रमाण बघा तुम्ही. तुमच्या माझ्यासारखं जीवन आहे तुकोबारांचं. संसारात जसं एखादं मंदिर गावातलं जर भंग पावलं तर आपल्याला असं वाटतं आपल्या गावचं मंदिर झालं पाहिजे. तुकोबारांना तसंच वाटायचं. देहूतलं मंदिर भंग पावलं, तुकोबारांना वाटायचं आमच्या गावचं मंदिर कधी होईल, कधी होईल, कधी होईल. देवाचे देऊळ होते जे भंगले, चित्तासी आले करावे ते, चित्तासी आले करावे ते, चित्तासी आले करावे ते. देवाचे देऊळ होते चित्तासी आले करावे, चित्तासी आले करावे.
देवाचे देऊळ होते जे भंगले. अरे असं कसं देवाचं देऊळ भंगलं गळ्या? ते मंदिर झालं पाहिजे, मंदिर झालं पाहिजे. आता हे मारुतीरायाचं मंदिर सावरगाव मध्ये उभं राहिलेलं आहे. गावाचं भूषण आहे ना. या गावातल्या कोणत्याही जातीचा, कोणत्याही समाजातला व्यक्ती इथं येऊन आलेल्या बाहेरगावच्या पाहुण्यांना सांगू शकतो, बघा आमच्या गावकऱ्यांनी बांधलेलं 2010ला पूर्ण झालेलं मंदिर आहे. आपल्या गावचं मंदिर भोशवा असतं. तुकोबाऱ्यांना वाटायचं माझं मंदिर झालं पाहिजे. संसारी तुकोबार आहे, साधक तुकोबार या अवस्थेमध्ये तुमच्या माझ्यासारखेच. चला तीर्थयात्रे सुखे जाऊ. आपण म्हणतो ना चालता गाव पंढरपूरला. महाराजांनी संतांना, साधू संतांना, अहो साधकांना म्हणावं, देहूतल्या संसारी लोकांना म्हणावं, चला चला तीर्थयात्रे सुखे जाऊ, वाचे विठ्ठल नाम गाऊ घेऊ, चला तीर्थयात्रेला जाऊ. साधक तुकोबार आहे, सिद्ध तुकोबार आहे. ज्या अवस्थेला गेले त्या सिद्ध तुकोबाऱ्यांना, अहो संसारी तुकोबाऱ्यांनाही देवाची आवड होती, साधक तुकोबाऱ्यांनाही देवाचीच आवड होती. आणि सिद्ध तुकोबाऱ्यांनी आता ज्याच्या आधारावर परमात्मा प्राप्त झाला ना, पण सिद्ध झालो, ती आवड सोडली नाही, उलट ती भरभक्कम केली आणि तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचवली. तुकोबारे म्हटले तुम्ही एक काम करा, तुम्हाला आयुष्यात मंगल काही घडावा असं जर वाटत असेल तर तुम्ही भगवंताचं गोड नाम गा. त्याच्या इतकं सुलभ साधन हा भवसागर तरुण जाण्याकरता दुसरं कोणतं नाहीये. शक्ती एक होत्यात, आध्यात्मिक, आधी भौतिक आणि आधी दैविक, या 3 प्रकारच्या तापातून मुक्त व्हायला केवळ नाम कारणीभूत आहे. पहिला ताप आध्यात्मिक ताप आहे. आध्यात्मिक ताप म्हणजे शरीराचं दुःख नाही. काही ना पहा तुम्ही, सर्दी झाली की खोकला, खोकला झाला की सर्दी, पोटदुखी, डोकंदुखी, अंगदुखी, म्हणजे एक रोग झाला की दुसरा, दुसरा झाला की तिसरा. त्या रोगाला कंटाळून कंटाळून हा शरीर सोडून देतो, पण तो रोग काही त्याचा पिछा सोडत नाही. आध्यात्मिक ताप. देही प्रगटे रोग व्याधी, तेने आहाळली तापे बुद्धी, रोगे नपुरे दुःखावधी, तो आध्यात्मिक त्रिशुद्धी ताप. दुसरा आधी भौतिक ताप आहे. काही काही वेळेला घर चांगलं असतं पण शेजारी चांगला भेटलेला नसतो. सकाळी उठल्यापासून भांडायला लागतो तर संध्याकाळपर्यंत भांडण. वाघापासून सर्पापासून होणारा जो त्रास आहे तो या आधी भौतिकामध्ये शास्त्राने सांगितला. भूते व पत्र व दिदला, ताडीला अथवा निस्तेजीला, तेने चित्ती दाहो केला, तो आधी भौतिक बोलिला असे ताप. आधी भौतिक आहे. तिसरा आधी दैव आहे. गारपीट झाली तर सावरगावातल्या एकाच माणसाच्या शेतावर होत नाही, सगळ्याच गावावर होते. चिकुनगुनिया आला तर एकाच गावावर आला का? कोरोना आला तर का एकाच गावात आला का? ती वैश्विक महामारी होती. दैवी अतिवृष्टी का अनावृष्टी, राजके द्वितीला झाला कष्टी, आगीने जळता नावरे संकटी, तो आधी दैविक ताप बोलीजे. ताप आध्यात्मिक असो, आधी भौतिक असो किंवा आधी दैविक असो, या त्रिविध तापाला एकच औषध आहे, वैद्य एक पंढरीराव. फक्त पंढरपूरचा देव या तापांना त्रास देऊ शकतो, यांना मिटवू शकतो. म्हणजे आजार कोणताही असो, औषध एकच. त्याचं पूर्वी डॉक्टर कोणत्याही औषधासोबत पोट साफ व्हायचं औषध द्यायचे. कोणताही आजार झाला की पोट साफ व्हायचं औषध द्यायचे. आपण घेतलेल्या मेडिसिन सोबत का? कारण 90% आजार माणसाच्या पोटात जन्माला येतात, पण ते पोट साफ व्हायचं औषध द्यायचे. एक 2-3 वर्ष कंपाऊंडरने एका डॉक्टरच्या हाताखाली काढले आणि तो पाहायचा आपले डॉक्टर कोणालाही पोट साफ व्हायचं औषध देतात. ती चूर्ण द्यायची पोट साफ व्हायचं. त्या चूर्णाचं नाव आहे सोनामुखी. कोणालाही सोनामुखी, कोणालाही सोनामुखी. तो कंपाऊंडर म्हणेल का डॉक्टर होणं सोपं आहे, सोनामुखी द्यावी लागते. त्यानं डॉक्टरांना सोडलं, दुसरा दवाखाना टाकला, बोर्ड लावलो, कोणताही आजार, कोणताही रोग, कोणताही इलाज, कोणताही सल्ला. इथं मार्गदर्शनाचंच केंद्र आहे. बोर्ड लावले मोठे मोठे, पण आता पेशंट आलं पाहिजे ना, कार्ड खूप छापून ठेवले डॉक्टरांनी, पण गिराईक आलं पाहिजे ना. गिराईकच येईना. त्यांनी एका माणसाला 200 रुपये दिले आणि सांगितलं एक गिराईक आणून द्या, कोणतं या ना, फक्त एक.
पुन्हा तुम्हाला ग्राहक आणायची वेळ पडणार नाही. आपल्या दवाखान्यात गर्दीच गर्दी असेल. आजार कोणताही, औषध एकच, सोनामुखी. बरं बरं, अख्ख्या गावात पेशंट शोधायला लागला, पेशंटच सापडे ना. एका कुंभाराचं गाढव हरवलं होतं आणि ते कुंभार बाबा अख्ख्या गावात गाढव शोधत होती. 4 तास झाले, गाढव सापडत नाही. नेमकी त्यांची भेट झाली. राम 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 राम. का हो? अरे म्हणे गाढव हरवलं. अरे बापरे म्हणे, किती वेळ झाला? 4 तास झाले म्हणे, पाहतोय अजून गद दिसत नाही. काळजी करू नका म्हणे, आपल्या गावात डॉक्टर आहे. कोणताही इलाज, कोणताही उपाय, अरे कोणताही सल्ला, कोणतंही मार्गदर्शन. अरे म्हणे गाढवाचा आणि त्या डॉक्टरचा काय संबंध आहे गळ्या? अहो म्हणे तुम्ही चाला हो. बळजबरी त्याला दवाखान्यात आणलं. डॉक्टर साहेब गाढव हरवलं यांचं. बरं बरं, हरकत नाही, काय काळजी नाही. तुम्ही 2 टक घ्या सोनामुखीचे. तो म्हणे साहेब तुम्ही शुद्धीवर आहे ना? अहो गाढव हरवलं माझं, गाढव, मला काही झालेलं नाही. हो हो, म्हणूनच सांगतोय तुम्ही 2 टक सोनामुखीचे घ्या, तुमचं गाढव घरी येऊन जाईल. तो म्हणे जर सोनामुखीनं गाढव घरी येत असलं तर घ्यायला काय अडचण आहे बुवा. घेतली सोनामुखीची 2 टक. सोनामुखी इतकी पॉवरफुल की दुसऱ्या टकाची पुडी खाली ठेवेल तोपर्यंत डबल तयार असावं लागायचं. इतकी खतरनाक सोनामुखी, ते काही सामान्य नाही. 2 टक सोनामुखीचे घेतल्यावर कुंभारबानं डबं भरलं. भरलं डबळ का पळ डोंगरावर, भरलं डबळ का पळ डोंगरावर, भरलं डबळ का पळ डोंगरावर. 4था चक्कर डोंगरावर मारला तेवढ्याला डोंगरावर गाढव चरत होतं. कुंभारबा म्हणत थोडा त्रास झाला बरं का, पण गुण हमखास मानलं पाहिजे डॉक्टरला. गाढव घरी आणलं. अख्ख्या गावात जाहिरात केली कुंभारबानी, 1 नंबर डॉक्टर. अरे असा डॉक्टरच नाही. एका राजाचं आणि राणीचं भांडण झालं. भांडण असं जंगी झालं की त्याने राणीच घराच्या बाहेर काढून दिली. चाल निघ श्रीवल्ली, झोकेगा नाही साला, निघ, काढून दिली. राणीला आतच घेईना व राजा. नेमकी तर राणीची कुंभारबाची भेट झाली. काय म्हणे कुंभारबा, बरं आहे बरं आहे, तुम्ही जरा नाराज दिसून राहिल्या. अरे काय विचारता, राजाचं नामचं जरा वाजलंय. मग घरातच घेत नाही, घरात घेत नाही. संध्याकाळी जर राजानं घरात घेतलं नाही तर आपलं नाव बदलून ठेवा. चला तुम्ही कुठं? डॉक्टरकडं. आणलं बरं राणीला डॉक्टरकडं. राणीने सांगितलं बरं राजा लयच नाराज आहे. काळजी करू नका राणी साहेब, 2 टक घ्या सोनामुखीची. अहो म्हणे पण राजाला गुण आणायचं आणि मला काय औषध देत आहे, राजाला देऊ का? नाही नाही तुम्ही घ्या. घेतले 2 टक. आता सोनामुखी राजानं घेऊ द्या नाही तर राणीनं घेऊ द्या, काम एकच करते ती. राणीनं डबळ भरता बरोबर राजाला माहीत पडला अख्ख्या गावात टॉयलेट बांधा, टॉयलेट बांधा मोहीम आपली आहे. आणि आपलीच बायको जर गावकऱ्यांनी बाहेर जाताना पाहिली तर लोक शेण घालते ना आपल्या तोंडात. त्यांना निरोप पाठवला, राणीला आदरासहित घेऊन या. राणी म्हणे थोडा त्रास झाला मला, पण गुण हमका सोनामुखी सोनामुखी. त्या राजावर एका दुसऱ्या राजाने सैन्य स्वारी करायचं ठरवलं. समोरच्याचं सैन्य 10,000 आणि याचं 200. थरथर कापायला लागला. राजा बीपी लो झाली. काय खरं नाही म्हणे गड्या, आता राज्यही गेलं, सगळं चाललं, सोनंही गेलं, नाणंही गेलं, काय राहत नाही आपला. आता 10,000 200 काय खेळ करतील 10,000 बरोबर. राणी म्हणे मालक काळजी करू नका, तुम्ही फक्त सल्ला घ्यायला डॉक्टरकडे चला. अरे म्हणे कोणताही इलाज आणि कोणताही उपाय. आले राजे. का 10,000 सैन्य आमचं 200. आम्ही घाबरलो त्यांना. काळजी करू नका राजे. किती सैन्य? 200. या 400 पुढे घ्या सोनामुखीच्या आणि तुमच्या प्रत्येक सैन्याला 2-2 टक द्या. त्यानं काय होईल तुम्ही देऊन तपा. 200 जणांनी एका वेळेस टक घेतले आणि 200 डबळे भरले. ते 200 भरलेले डबळे 10,000 सैन्याने पाहिले. ते म्हणत बापा रे, या गावात 7 चालू आहे रे बाबा, युद्धाला आता जाणं परत राहणार नाही. राजा तब्येत वगैरे बिघडली, युद्ध नंतर करू. 200 शिपाई जाऊन येऊन थंडेगार झाले. पण ते म्हणत राजे थोडा त्रास झाला बरं का, पण युद्धापेक्षाही परवडलं बरं का सोनामुखी. आज आता मी हे दिवसभर सोनामुखी सांगू शकतो, पण आता मला काही वाढवण्यात मजा नाही. अहो आजार कोणताही असो, दुखणं कोणताही असो, इलाज एकच, केवळ सोनामुखी. प्रातस्मरणीय वैकुंठवासी दादा महाराजा दृष्टांत सांगायचे. इलाज कोणताही, रोग कोणताही, उपाय एक. तसं ताप कोणताही, आध्यात्मिक आधी भौतिक आधी दैविक, उपाय एकच, वैद्य एक पंढरीराव. मग त्या वैद्याकडे जाताना नेमकं काय केलं पाहिजे हो? काही नाही, त्या वैद्याचा जप केला पाहिजे. काय होईल त्याने, काय होईल विचारू नका.
काय नाही होणार ते विचारा. प्रश्नार्थक भाषेमध्ये नाम महिमा गातात तुकोबाराय सेवेला निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात. काय नवे केले 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 एका चिंतिता विठ्ठले नाम्नोस्मी यावते शक्ती पापरणेर हरणेर तावत कर्तुम न शक्नोती पातकम पातकी जनहा. सावरगावकर भगवान परमात्म्याच्या नामाची शक्तीच तुकोबारांनी या अभंगात सांगितली. अरे काय होणार नाही, तुम्ही जबाबदारी तर घाला. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. जगातलं प्रत्येक काम भगवंताच्या चिंतनानं पूर्णतेला जाऊ शकतं. फक्त आपण त्या नामावर ओझं घालायची तयारी ठेवा. एकच नाम तेच गात राहावं. चिंतने चिंतने तद्रूपता. त्या नामाने मनुष्याची उपासना प्रबल होते आणि कठीण काळामध्ये ते नाम आपल्याला सहकारी बनतं, सहचरणी बनतं. आता मरणाच्या दारातून कोश्यारे सरांना परत आणणारी शक्ती तिथं डॉक्टरांची शक्ती थांबते. आमचे एक देवीदास महाराज वानखेडे गजानन महाराज संस्थांचा परतीचा प्रवास चालू होता दिंडीचा आणि कंटेनर घुसलं दिंडीत. जवळजवळ 7-8 वारकड्यांना त्या कंटेनरने चिरडलं. मुक्ताबाईची पालखी मागन गजानन महाराजांची पुढं. त्यावेळेला माहिती पडलं व गजानन महाराजांच्या दिंडीत अपघात झाला. आम्ही सगळ्या पालख्या जागेवर दिंड्या थांबवल्या आणि सगळे 16 प्रमुख एका ठिकाणी गोळा झाले. त्यावेळेला गजानन महाराज संस्थांनी, महाराष्ट्र राज्याने, मुख्यमंत्र्यांनी तत्कालीन सगळ्या बाजू हलवल्या. हॉस्पिटलाइज केलं लोकांना. 60 डेड बॉड्या पडलेल्या तिथं. 6चं PM आवरलं. 7वी बॉडी नेली देवीदास महाराज वानखेडींची. PM रूमला नेलं आणि PM रूमला नेल्यावर त्यांचा हात हल्ला. तिथं थोडासा हात हलता बरोबर डॉक्टर म्हटल्या रे यांना घ्या. व्हेंटिलेटर लावलं. जवळजवळ 3 तासांनी डॉक्टरांनी सांगितलं हे वाचू शकतात. आजही देवीदास महाराज वानखेडी जिवंत आहे आणि ते कीर्तन सुद्धा करत आहे महाराज. मग त्यांना विचारलं तुम्हाला हा कशाचा परिणाम. त्यांनी आयुष्यभर ते मातंग समाजाचे आयुष्यभर
वासुदेव महाराज वैकुंठवासी वासुदेव महाराज आडगावकरांना फेटा बांधायचं काम त्यांनी केलं. थकलेले वासुदेव महाराज रोज फेटा बांधून द्यावा, जॉकेट घालून द्यावं, इथपर्यंत जॉकेट घालायची वासुदेव महाराज आडगावकर. करोडो रुपयाची प्रॉपर्टी गजानन महाराज संस्थानला त्यांनी दान केली. ब्रह्मचारी होते, केवळ फेटा बांधायचं काम केलं. आणि ज्यांना ते फेटा बांधायचे त्यांच्या मुखात कायम एकच ध्वनी असायचा, श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. तुम्ही असं समजू नका की वैज्ञानिक युगामध्ये भजन वायाला जातं. अहो सगळं वायाला जाईल, पण भजन मात्र वायाला जात नाही. केलेलं उपासनेचं वैभव कधीही वायाला जात नाही. म्हणून आपण भजन आपल्या घरात चालू ठेवा. पोळ्या लाटताना सासूला शिव्या दिल्यापेक्षा राम राम म्हटलेलं चांगलं आहे ना. राम 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 राम. स्वयंपाक करताना फक्त म्हणा बरं, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. एवढं म्हणून जेवण बनवा. अरे खाणाऱ्याचं पोट शुद्ध होईल आणि गाणारीचं मुख कमल पवित्र होईल. बरोबर म्हणत नाही. आपलं तेच चाललंय. आपल्याला सोड हार सांभाळतो त्याचंच नाव घेऊ द्या. केळीच्या पानावर तोपाचा शिरान ती कोणाली मिरात झुमका गिरा. अरे यानं काय होणार आहे. एका बाईचं मी नाव ऐकलं, संक्रांतीला म्हणे 10,000चा कोट, त्याले 3,000चे खिशे, आणि तेले हिशोब नाही आला तर ते मला पुशे. म्हणजे पा किती आळा आणि जाणीवर. अरे काय ताल या. जरा तपशिला शिरा. आपल्या अंतःकरण वृत्तीमध्ये नाम साधना वाढवली पाहिजे. जिनं नाम साधना वाढवली तिला सहचारी देव होतो महाराज. मग तो ओन देशीन आळ घाली सुदर्शन. प्रत्यक्ष घेऊन येतो, सुदर्शन आडवं घालतो आणि आपल्याकडून उपासना करून घेतो. आजही तुम्ही पहा, उर्मिलेचं चरित्र वाचा, तुम्ही सीतामय्याचं चरित्र वाचा. त्यांनी दुसरं काय केलं, केवळ जबाबदारी भगवंताच्या चरणावर घातली. ज्या वेळेला परमात्म्याला वनवास आहे असं समजलं त्यावेळेला उर्मिला चित्र काढत होती प्रभू रामचंद्राचं. तिला चित्र काढण्याची हातोटी होती. तिनं रामचंद्राचं चित्र काढलं, जानकी मैयाचं चित्र काढलं आणि पायाजवळ बसलेल्या लखनजीचं चित्र काढलं. पण चित्र काढता 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 भावाला राजगादी नाही तर वनवास आहे असं ज्यावेळेला माहिती पडलं त्यावेळेला मलाही जावं लागेल भावाबरोबर. म्हणून पटकन बघित उर्मिलेला भेटायला लखनजी कक्षेत आले आणि आवाज दिला, उर्मिले. नियमित येणाऱ्या आवाजापेक्षा उंच स्वरातला आवाज तिनं ऐकला आणि तिचा ब्रश जरा त्या चित्रावरून ओढल्या गेला. ते चित्र बिघडलं. तिला राग आला महाराज. ती म्हणे, मालक अहो जरा हळू आवाज दिला असता तर मी घाबरली नसती. नियमित येणाऱ्या आवाजापेक्षा तुमचा आवाज मला उंच स्वराचा जाणवला, मी घाबरले आणि तुमच्या एका आवाजानं माझं 14 तासाचं चित्र बिघडलं. उर्मिले काय करता या 14 तासाच्या चित्राला. अगं तुझं तरी 14 तासाचं चित्र बिघडलं उर्मिले, माझ्या दादाचं 14 वर्षाचं चित्र बिघडलं. काय करता या भिंतीवरच्या चित्राला. अगं माझा दादा राम राजा नाही, तो वनवासाला जाणार आहे. माझी मातृ समान असलेली वहिनी जानकी मैया अगर राणी नाही ती वलकल परिधान करून वनात जायची तयारी करते. तू काय चित्र रंगवते. गेली दुधाचा ग्लास भरून आणला, नवऱ्याच्या हातात दिला. मालक घरातून 14 वर्षाकरता बाहेर जातोय, उपवाशी जाता कामा नाही. हातात ग्लास दिला. लखनजींनी तो ग्लास ओठाला लावला. तोंडात दुधाचा घोट जाईल तोवर भगवंतानं आवाज दिला, लखन. मोठ्या दादाने दिलेला आवाज आहे, प्रभू रामचंद्राने दिलेला आवाज आहे, जगन्यंत्याने दिलेला आवाज आहे. ज्याच्या आवाजाने विश्व सुद्धा हलतं त्याच्या आवाजाला आपण कसा नकार द्यायचा. हातातला ग्लास खाली पडला दुधाचा. दूधही सांडलं, ग्लासही फुटला. पळत निघाले लखनजी. येतो उर्मिले. 14 वर्षाकरता नवरा घरातून उपवाशी जातोय, दुधाचा थेंबही पोटात जात नाही. शपथ आहे उर्मिलेला तिच्या प्रेमाची, शपथ आहे उर्मिलेला तिच्या पातिव्रतेच्या धर्माची, शपथ आहे उर्मिलेला त्या रघुकुलाची. जर माझा नवरा 14 वर्षाकरता अयोध्येतून उपवाशी वनात जात असेल
तर जोपर्यंत वनातून 14 वर्षानंतरचं अयोध्येत लखनजीचं पहिलं पाऊल पडत नाही तोपर्यंत या उर्मिलेला उपवास असेल, शक्ती देवानं द्यावी. भगवंताला वनवासात जाण्याच्या चिंतेपेक्षाही उर्मिलेच्या उपवासाची चिंता पडली. सख्या जवळ आल्या, उर्मिले काय करशील? देव खाते देव पिते. लोक संशय घेतील, 14 वर्ष एखादी व्यक्ती बिना अन्न पाण्याचं राहू कशी शकते? पण याचं कारण केवळ नाम. तिनं मुखात राम धारण केलं आणि त्या राम नावाने तिला ना भूक लागू दिली ना तहान लागू दिली. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. आपला एकादशी उपवास जळ जातो का? कारण आपला विश्वासच नाही ना त्याच्या नावावर. एरवी 14 दिवस निघून जाता, एकादशीला माणसाला पाठच भूक लागते. हा ना, माणसं म्हणता काही वाढ आम्हाला. आता जुनी ती माणसं होती घरात की त्यांनी आपल्या घराला परंपरा वळण लावून दिलेले. या दिवशी दळण दळावं, या दिवशी अन्न हे शिजवावं, एकादशीला अन्न शिजवू नये, हे फलाराचं घ्यावं. आता ती माणसं सुद्धा घरात ठेवली नाही आपण. आता जुनी माणसं कोणाच्या घरात दिसत आहेत? क्वचित ग्रामीण भागात. शहरात जा तुम्ही, म्हातारा माणूस नातवाला पाहायला मिळत नाही आजोबा नावानं, नाहीच मिळत. संपवले जवळजवळ सगळे. बरं कोण्या कोण्या माध्यमातून संपवले? आमचे गुरुजी दृष्टांत सांगायचे. म्हणे संपवण्याचा विचार पराकोटीचा केला. किती पराकोटीचा? अहो म्हणे एक बाई एसटीतून खाली उतरली, तिला तिच्या नवऱ्याने पाहिलं आणि विचारलं, का ग कुठं गेली होती? गेली होती म्हणे एका महाराजांकडं. कशाला? तेच म्हणे आपलं नेहमीचं कारण, आपल्याला मूल होत नाही. गेली होती विचारायला. काय म्हटले ते? म्हटले तुम्हाला पोरग होईल, पण त्याच्याकरता तुमची सासू मरण अत्यंत गरजेचं आहे. अरे बापरे, मग तू चांगल्या विद्वान माणसाकडे गेलती बहुतेक. चांगला तयार वाटतो तो अभ्यासात. हो म्हणे लयच विद्वान आहे. बरं बरं, मग तुला काय वाटतं? ते म्हणे तुम्हाला काय वाटतं ते सांगा. अगं म्हातारी मेली तरी चालेल, पण बाळ होणं गरजेचं आहे. तू घरी जा, मी आलोच. हा घरी न जाता त्याच्या सासरवाडीला गेला आणि तिची आई घेऊन आला. बायको म्हणे माझ्या आईला कशाला आणलं? अगं म्हणे जर म्हातारी गेल्यावर आपल्याला उद्या पोरग होईल, माझी आई तर संपवायची समजा, ते बाळ सांभाळायला कोणी जुनी बाई घरात पाहिजे ना, म्हणून तुझ्या आईला आणलं. बायको म्हणे काय माझा नवरा हुशार आहे, महादेवाच्या पुढचाच आहे बुवा. आमच्या भागात प्रत्येक महादेवाच्या मंदिरात नंदी ठेवलेला असतो. प्रत्येक बघ इथे महादेवाच्या पुढे नंदी येते, कुशारे बाबांच्या माग नंदी. लय आनंद झाला तिला. मग ती म्हणे घ्या लवकर निर्णय, कधी संपवायचं? तर म्हणे थांब जरा, एवढा 4 तारखेपासून सप्ताह आहे आपल्या गावात, तेवढा सप्ताह होऊ दे सावर गावातला, तेवढा शेवटचा सप्ताह म्हातारीला पाहू दे, मग तिचं बजेटच बसू आपण. सप्ताहाचा 6वा दिवस आला. म्हातारी अहो बायको म्हणे लवकर निर्णय घ्या. बर उद्या. अंगणात झोपणाऱ्या म्हाताऱ्या. हा दुपारी आपल्या आईजवळ गेला. आईला म्हटलं आई तू कुठं झोपते ग रोज? म्हणे इथं. तिची आई म्हणे इकडून. माझं ऐकशील काच? म्हणे काय भाऊ? तिच्या आईच्या जागेवर तू झोप आणि तुझ्या जागेवर तिच्या आईला झोपव. अरे म्हण पण का बाळा? तू ऐक ना म्हणे, एवढं तर ऐक माझं. म्हातारीला सांगितलं जागा बदलव. आता थंडीचे दिवस, कुडकुड 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 अंगावर घेऊन झोपलेल्या म्हाताऱ्या. बरोबर रात्रीचे सावरगावात हाच टाईम आहे का हे कार्यक्रम करायचा? आम्हाला वाटलं आमच्या तालुक्यापुरता 12 वाजेचा टाईम आहे का? इकडे तोच आहे. बरोबर 12 वाजले. दगड शोधला, म्हातारीजवळ गेले. बायको म्हटली एकदा उघडून पा, तुमची आहे की माझी? तो म्हटलं तुझीच आई आहे. हे तुझ्या आईच्या झोपायची जागा आहे, माझ्या आईची झोपायची जागा आहे, आणि ती तुझ्या आईची झोपायची जागा आहे. जागा तीच आहे, त्यामुळं म्हातारे त्याच आहे, काळजी करू नको. आता हिला माहितीच नाही जागा बदललेली आहे. बहादरानं बार दगड घातला, तोंड न पाहू देता तशीच म्हातारी पोत्यात घातली. सावरगाव नदी आहे का तुमच्या गावात? आहे ना, चांगलं गाव आहे तुमचं. पोतं घेतलं, नदीला गेले, फेकली म्हातारी पोत्यातून नदीतून. तिकडून येताना ते बाई एकदम खुश. अरे बापरे, नाही आनंदाशी जोडा, खुश एकदम. आता ती किती खुश होती मला इथून सांगता येत नाही. मी सांगितलं असतं पण ते हे स्टेज नाही सांगायचं.
लईच खुश, ते तर खुश, हा बी खुश. ते म्हणे याला काय झालं आता, लग्न लोकांचं नाचतं येड्या डोक्याचं, याला काय झालं. चालू कीर्तनात चॅटिंग करू नये, याला काय झालं. विठ्ठल विठ्ठल हा का बरं खुश आहे बुवा. तो म्हणे तू घरी चाल, तू बीपी नाही लो झाली तर आपलं नाव बदलून ठेवजो. तू घरी आले, तिला आनंदाच्या भरात झोपच लागे ना बुवा, झोपच नाही. तिनं रवी घेतली लावायला, आणि रवी लावताना प्रल्हाद भाऊ म्हणायची, ती एक गाणं म्हणायची. मी म्हणून दाखवतो, फक्त तुम्हाला विनंती आहे बुवा, पाठ करू नका एवढं. गाथा ज्ञानेश्वरी पहा जरा उघडून, हे नका पाहू. ती गाणं म्हणायची, घोसळम घोसळम लावते रई सासूबाई गेल्या पाण्यात, घोसळम घोसळम लावते रई सासूबाई गेल्या पाण्यात, घोसळम घोसळम लावते रई सासूबाई गेल्या पाण्यात. या नाही घेतली बादलीन बसला गाई खाली, गाईच्या कासेवर पाण्याची थाप मारली, तिच्याकडे पाहतो, तिचं चाललेच घोसळम घोसळम लावते रई सासूबाई गेल्या पाण्यात. हा म्हणतो दुदम दुदम दुबतो गाय वाहून गेली तोही माय, घरात आहे पठ्ठ्याची माय, पटत न शिंद जाऊन पाय गेली जो धाबे दान आणले. अरे राम 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 राम, गेली तीच आपली होती म्हणे. या दृष्टांतावर प्रल्हादभाई गोड प्रमाण द्यायचे. अनेकाच्या घाते मानिता संतोष, सुख दुःख दोषांगा लागे. केवळ दुसऱ्या जीवाचं चिंतन करत राहिलात, खेद व्यक्त करत राहिलात, मत्सरानं द्वेषानं ओझं वाहत राहिलात, उद्वेगाचं ओझं वाहत राहिला, त्रास होईल. पण तेच ओझं नामसाधनेचं वाहलं तर जगातलं कोणतंच कृत्य तुम्हाला करावं लागणार नाही. सगळं नामसाधना तुमचं ओझं घेऊन चालायला तयार आहे, फक्त तुम्ही जबाबदारी त्याच्यावर घाला. भागो गली में आज चोर निकले, 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 भागो गली में आज चोर निकले. सत्संग के सारे लुटियार निकले, सत्वगुण के सारे लुटियार निकले, आज सत्संग के सारे लुटियार निकले, सत्वगुण के सारे लुटियार निकले. भागो गली में आज चोर निकले, 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 भागो गली में आज चोर निकले. सार आहे. महाराज म्हटले तेच भवसागर तारून येईल. अभंगाचं दुसरं सर्व साधनांचे सार, 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 सर्व साधनांचे
साधनाचे सार. या नाम साधनेमध्ये जप आलं, तप आलं, अनुष्ठान आलं, जे काय तुम्हाला कर्मकांडातलं करता येईल सगळं नाम साधनेत आलं. पुरावा सुद्धा त्याचा दिला. योग याग तपे केली तया नियमुपे. सर्व साधनाचे सार म्हणून तुकोबारांचं समाधान झालं नाही, साधनं सुद्धा सांगितली. योग याग तपे केली तया नियमुपे. या नाम साधनेनं योग आहे, नाम साधनेतच जप आहे, नाम साधनेतच तप आहे. केली तया नियमुपे. केवळ भवसिंधू तरी पार. पहिलं तीराला उतरायचं असेल, जन्म मरणाचा ठाव चुकवायचा असेल, पुन्हा जन्मही नाही आणि पुन्हा मृत्यूही नाही, तसं फोटो काढण्याकरता तयारी लागते. या कॅमेरावाल्यांनी कॅमेरा समोर घेतला आणि फोटो काढणाऱ्याला सांगितलं, महाराज सरळ बघा, मान तिरपी करा, तुम्ही डावीकडे बघताय सरळ करा. बरं बरं. शर्टाचं बटन लावून घ्या, ठीक आहे. केस सरळ करा, बरं बरं. सगळी तयारी करून घेतली 10 मिनिट आणि बटन दाबायची वेळ आली. ज्याचा फोटो काढायचा त्यानं डोळे बंद केले. अगोदर केलेली सगळी मेहनत केवळ डोळे बंद करण्यात पाण्यात गेली. तशी काही लोकांची मेहनत चालू आहे. ते जप करतात, तप करतात, अनुष्ठान करतात, यज्ञ करतात, याग करतात, पण हे सगळं कळून नाम साधनेनं जपातपानं झालेलं पुण्य टिकवत नाही. म्हणून अंतकाळ ज्या वेळेला डोळे बंद करण्याची वेळ येते, आयुष्यभर परमार्थ केलेल्या भरताला सुद्धा 3 जन्म घ्यावे लागले. फक्त डोळे बंद करायच्या वेळेला वासना चुकीची झाली. हरीचं स्मरण करायच्या ऐवजी हरणाचं स्मरण झालं. इतकं मृत्यू कठीण आहे. जर आपल्याला हे तरुणच जायचं असेल, एका जन्माच्या शेवटी 100 जन्म घ्यावे लागले तरी चालेल, पण एकदा या जन्म मरणाच्या फेऱ्यातून चुकवणारा जगन्यंता असला पाहिजे. असं ज्याला वाटतं त्यानं नामसाधना रोज आपल्या घरात वाढवा. 15-20 मिनिट रोज रामचिंतन करा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. 15 मिनिट म्हणा, चांगला जप होईल. ज्या देवाचा जप आपण करतो ती देवता आपल्या पाठीमागं शक्ती तयार करत असते. अडचणीच्या काळात ती शक्ती आपल्याला कामाला येते. काही थापट पसारा, रात्रंदिवस माणसं गप्पा आणत बसता. समुद्राला कधी आग लागली तर मासे कुठे जातील सांगा? गप्पा या. समुद्राला आग लागेल का? मासे बाहेर निघतील का? म्हणजे ताळमेळ नाही, अर्थही नाही, अर्थशून्य सगळ्या चर्चा आयुष्यभर चाललेल्या आहे. काही काही महिलांचं तुम्ही बघा, एखादी बाई जर पायरीवर बसलेली असली 3 तास एखादी उभं राहून तिच्यासोबत गप्पा मारते. 3 तास उभं राहून, आणि ती बसलेली म्हणते घरात या ना. नाही नाही मला वेळ नाही. किती कठीण आहे. 3 तास झाले ना तुला गप्पा मारता मारता, पण ती जेव्हा जेव्हा म्हणते ताई घरात येऊन बोला ना. नाही नाही मला घाई आहे. मग थांबतेच कशाला? त्याचं थापट पसारा बोलत बसू नये. तुम्हाला ब्राह्मण समाजाच्या, मारवाडी समाजाच्या महिला कधी गप्पा मारताना दिसणार नाही. 3-3 तास 4 एकामेकाजवळ बसताय आणि गप्पा मारताय. कोणाची पोरगी कुठं दिली, तिची एक बहीण तर पडून गेलेली म्हणता, अमुक काय झालंय, डमुक काय झालंय, सगळ्या गप्पा. कशाला आपल्या वाणीचं तप घालवायचं विनाकारण? अहो एका माणसाला दवाखान्यात नेलं आणि त्याची बायको म्हणे डॉक्टर साहेब यांची व्यवस्थित ट्रीटमेंट करा. हे खूप झोपेत बडबड करता. झोपेत बोलता? हो. तपासलं आणि बाहेर आले. काय इलाज आहे याच्यावर? डॉक्टर म्हटले काहीच नाही, एकच, यांना तुम्ही दिवसा बोलू देत जा. ज्यांना कळलं त्यांना मी धन्यवाद देतो. संदेश ठेवली नाही हो. काय करा, बरेच माणसं रात्री बोलून राहिले. रात्री झोपेत. मी एका ठिकाणी मुक्कामाला गेलो, तेव्हा म्हणे महाराज वर झोपा. मी वर गेलो झोपायला. मी नसता उंबरठा ओलांडून आत पाय टाकला. तिथं माया अगोदर कोणीतरी झोपलेला होता. तो म्हणायचा उतर उतर उतर, चल पुढं चल, पुढं चल, खाली उतर. म्हटलं मी हलो गळ्या आता. अरे कोण रे म्हटलं बापा हा. मी 2-4 पायाला खाली उतरलो. त्याचं पुन्हा चालू झालं, वरती चढ वरती चढ, हो पुढं वरती चढ. मी आत गेलो, नुसता उंबरठा ओलांडून पाय टाकला, उतर. तसाच खाली आलो. त्या बाईला म्हटलं मावशी हे मा शेजारी झोपवलेलं कोण आहे? माझा नवरा आहे म्हणे. अहो म्हटलं बा मला झोप लागू शकत नाही, तेच सारखं चढ उतरच चालू आहे. ते बाई म्हणे महाराज तुम्ही निवांत झोपा, ते कंडक्टर आहे. सगळा दिवसाचा करचडा रात्री काढता म्हणे ते. अरे जे दिवसा बोललो तेच रात्री सुचल ना. तुम्ही दिवसभर देवाचं भजन करा, तुम्हाला स्वप्न पांडुरंगाचं पडलं नाही तर आपलं नाव बदलून ठेवा तुम्ही.
जागृती स्वप्नी पांडुरंग, हे संतांचं जीवन आहे. जागृतीतला देव आठवला की स्वप्नात सुद्धा देव देव मनुष्य करतो. तसा आयुष्यभर देव आठवला की अंतकाळात सुद्धा मनुष्य देव देव करतो. आणि जीवन पहिलं तीराला जात. नाही तर चोर तुम्हाला मला असा कैची धरायलाच तयार आहे. तू ये फक्त. काय माणसं म्हणता आम्ही त्यालाही फसू. अरे ऐक, यमाला तो काय नातेवाईक आहे का तुया त्याला फसवायला? इथं जग कोणी कोणाला फसवतं. मला एक भिकारी म्हणे 5 रुपये द्या, मी दिले. अजून 5 रुपये द्या म्हणे. अरे म्हटलं आता कशाला? मैत्रिणीला द्यायचे म्हणे, व्हॅलेंटाईन डे. म्हटलं भिकाराला मैत्रीण? तुलाही मैत्रीण? तो म्हणे तिच्यामुळेच भिकारी झालो महाराज. दशा आहे ती आयुष्याची. तुम्ही कोणाबरोबर राहता, कोणासोबत राहता यावर आहे डिपेंड. इथं जगात तुम्ही कोणालाही फसवू शकता पण यमाला नाही फसवू शकत, काळाला नाही. नगर जिल्ह्यातल्या एका माणसाच्या घरी यम आला सकाळी 4ला. ऐका तुम्हाला विनोदातून सांगतो जरा. 4ला पहाट. 4ला आल्यावर राम 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 राम. चला कोण? यम आहे हम. बापा रे सकाळी चाले. थंडी गिंडी तर पाहिजे काही. तो म्हणे मला थंडी वाजत नाही, चाल तू आटप लवकर. तो म्हणे माझी झोप झाली नाही. जत्रेला गेलते का कुठं? नाही नाही पण तरी का हो घरातले झोपलेले बरं नाही वाटत यायला. तो म्हणे चालतोय का गच्ची दाबू तुझी इथं? पण म्हणे बुवा आमच्या उंबरठ्याचा नियम आहे, आमच्या बापानं आम्हाला सांगितलंय आपल्या दारातून कोणी विनमुख जाता कामा नाही, काही चहा पाणी केलं पाहिजे. मी चहा बनवतो. मी घेत नाही म्हणे चहा, कॉफी बनवतो मी. लवकर आणा. कॉफी बनवताना यानं त्या कॉफीत गुंगीचं औषध घातलं. गुंगीचं हुशार होता नगर जिल्ह्यातला माणूस, कारण त्याचे बरेच नातेवाईक नाशिक जिल्ह्यात राहत होते. त्यामुळे त्याचा ज्ञानात एकदम भर पडली होती. त्याने गुंगीचं औषध घातलं आणि दिलं यमाला. घ्या सुरके पिओ. यमानं कॉफी आणली. अर्धा तास डुलका लागला आणि यमाला त्या गुंगीच्या औषधानं. यानं ती यादी घेतली यमाच्या हातून. बापा 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 म्हणे 200 नावं याच्यात. बऱ्याच मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेच्या सदस्यांची नावं याच्यात. अरे बापरे. पण पहिल्याच क्रमांकाचं त्याचं नाव होतं ब्रह्ममुहूर्तावरचं 4 वाजेचं. त्यानं ते वरचं नाव सगळ्यात शेवटी लिहिलं. आता आपण मरणाचा काळ लांबू म्हणे गड्या. अर्ध्या तासानं यम भानावर आला. अरे बोले क्या दिया यार पीने को? मैं तो बहुत खुश हो गया, ये हमारे उधर नहीं है ऐसा. तो म्हणे इतकी चांगली झोपच नाही आम्हाला तिकडं. काय दिलं तुम्ही? मी खुश झालो राजे तुमच्यावर. मी आधी अगोदर ही यादी वरून चालू करणार होतो. पण मी इतका खुश झालो तुमच्यावर. तुम्ही किती चतुराईत सांभाळा. तू लाख करे चतुराई, कर्म का भेद मिटे ना भाई. उड़ जाएगा पंछी एक दिन रहेगा पिंजरा खाली. हे जाणार आहे. मौत जब तुझको आवाज देगी, एक ना एक दिन निकलना पड़ेगा. अरे बाबा ती आवाज देईल तुला. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको, मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. ज्या दिवशी तुला तो आवाज देईल
जगातली कोणतीच शक्ती त्याच्या पुढे चालत नाही. तिथं एकच शक्ती आहे, करारी भक्ती परलोकी कामा, करारी भक्ती परलोकी कामा. दिवसभर असतं का? 12:30 वाजले शिवराम महाराज रात्रभर दिवसभर कीर्तन करता का? लोक इतक्या लांबून लांबून आले, मारतील ना आपल्याला लोक. 12:30 वाजले तशी कीर्तनाची वेळ संपलेली. ज्या दिवशी जेव्हा कीर्तनाची वेळ संपते तेव्हा माणसाचं लक्ष घड्याळीकडे जातं. आयुष्याची वेळ संपली, काळाचं लक्ष आयुष्याकडे जातं. आपली वेळ संपायच्या अगोदर आपण नाम साधनेवर अवलंबून राहा. घरात रोज बसलेल्यांनी जाऊ द्या, बाकीच्यांचं तुम्ही रोज भजन करा भाऊ बसल्या बसल्या. ताईचं बैसोनी करा ऐक चित्त, आवडी अनंत आळवावा. जे नाम आवडतं, हो तुम्हाला संतांचं नाव आवडतं तेच घ्या. मुक्ताबाई चतुर्विधा, जो जप करील सदा तो जाईल मोक्षपदा, सायुज्य संपदा पावेल. स्मरता निवृत्ती, अहो पाप नुरेची चित्ती. मग निवृत्ती 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 हा जप करा, पाप अंतःकरणात राहणार नाही. वाचे वदता इंद्रायणी, एखाद्या तीर्थाचं भजन करा. यम वंदिती चरणी, वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा. नाम साधनेचं विशिष्ट फल आहे आणि ते बलशाली फल आहे. ते आपल्याला मिळावं अशी जर अपेक्षा असेल तर आपण नामसाधनेवर अवलंबून राहा. जगातली सगळी कर्म नामसाधनेत येतील. योगयाग तपे केली तयाने अमोपे, सर्व साधनाचे सार भव सिंधू तरी पार. पण नेमकं महाराज तो मंत्र आहे कसा? अत्यंत सोपा आहे. किती अक्षराचा आहे हो महाराज? त्या मंत्राची अक्षरही आणि त्या मंत्राची सुलभताही सांगता या भंगाच्या शेवटच्या
टाळी अशी जोरदार वाजवा एकदम चालीसारखी. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. जगद्गुरु तुकोबारे म्हटले तुम्ही त्या मंत्राचा जप करा, अत्यंत सोपा आहे, फल फार मोठं आहे. तुम्ही ते जर जपलात तर सर्व साधनाचे सार भवसिंधू उत्तरी पार. जसा भवसागर रामदास सरांना तारवून नेण्याची जबाबदारी भगवंतानं घेतली, आपलीही जबाबदारी परमात्मा घेईल, त्यानं घ्यावी. याकरता आपण त्याच्या दिशेला जाऊया. पण कोणाचं ऐकून त्याच्या दिशेला जाऊया तर केवळ संत वाङ्मयाच्या आधारावरच त्यांच्या दिशेला जाऊया. संतांचं ऐकाल तर आपलं भलं होईल, अन्यथा आपल्याला परिणाम भोगावा लागेल. चिठ्ठ्या आली बुवा पिंगळा म्हणा. सावरगावामध्ये कोणी 5-7 वेळा पिंगळा म्हटलं असेल आपण, पण तरी ते तुमच्या आवडीचं भजन आहे त्याच्यामुळं मला म्हणावं लागणार आहे. संतांचं ऐकलं तरच आपलं भलं होईल, अन्यथा हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल गाडी वाजवा सब एक साथ, जरा आनंद घ्या भजनाचा. तरत शेवटी बा काळ बांधून नेईल. तरत शेवटी बा काळ बांधून सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. एका जनार्दनी आमचं काय बाळाईल. आमचं काय बाळाईल. काय बाळाईल. काय बाळाईल. पिंगळा 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 महाद्वारी. बोली बोलत होते का पिंगळा महाद्वारी. हे पिंगळा महाद्वारी. बोली बोलत होते का पिंगळा महाद्वारी. बोल बोलत रे का पिंगळा महाद्वारे. पिंगळा महाद्वारे. बोल बोलत रे का पिंगळा महाद्वारे. वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे. वर्तमान कोटे तुमचे वर्तमान कोटे. वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. वर्तमान कोटे झाला वर्तमान कोटे. लटिकन बोलो आम्ही वर्तमान खोटे. बोलो आम्ही वर्तमान कोटे. लटिकन बोलो आम्ही वर्तमान खोटे. बोलो आम्ही वर्तमान कोटे. पिंगा गे बाई पिंगा गे. पिंगा गे बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा. अवगा 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 दांगड दिगाए. अवगा दांगड दिगाए. अवगा दांगड दिगाए. दांगड दिगाए. अवघा डांगर धिंगागे. अवघा डांगर धिंगागे. अवघा डांगर धिंगागे. डांगर धिंगागे. नको 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 घालू पिंगा गे. नको नको घालू पिंगा. नको 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 घालू पिंगागे. नको नको घालू पिंगागे. येत जाना तुम्ही येत जाना टिपरीवाला जागाई हो. तुम्ही जत जरा टिपरीवाला जाईलो. येत जाना तुम्ही येत जाना टिपरीवाला जागाई हो. जत जरा तुम्ही जत जरा टिपरीवाला जाईलो. करुणी उचित ओ करुणी उचित प्रेम घाली हृदयात. ओ ओ दान मागायाचं आलो दान मागायाचं. दान मागायाचं आलं दान मागायाचं. दान मागायाचं आलं दान मागायाचं. सुया घ्या मनी घ्या. दाताचं दातवण घ्या ग कुणी. दाताचं दातवण. दाताचं दातवण. दाताचं दातवण घ्या ग कुणी. ए कुंकू 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 घ्या कोणी काळा. घ्या कोणी काळा म्हणी. कुंकोड कोणी काळामणी. कुंकोड कोणी काळामणी. कुंकोड कोणी काळामणी. कुंकोड कोणी काळामणी. अहम वाग्या सोहम वाग्या. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी. सावधोनी भजनी लागा देव करा कैवारी. माझ्या माझ्या बल्लारीची बल्लारीची माझ्या बल्लारीची वारी. माझ्या बल्लारीची माझ्या बल्लारीची वारी. मल्हारीची वारी. मल्हारीची वारी. मल्हारीची
विठोबा रखुमाय विठोबा रखुमाय जय विठोबा रखुमाय विठोबा रखुमाय पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम सद्गुरु जोग महाराज श्रीमनादी शक्ती मुक्ताबाई महाराज शैनेश्वर भगवान राम भक्त श्री हनुमानजी महाराज की जय सरांच्या पुण्यस्मरणानिमित्त ऋषीदादांनी मातोश्री शोभाई ज्ञानी त्यांच्या सुकन्या अश्विनीताई त्यांच्या सहोदरांनी संपूर्ण कुटुंबाने एक देखणा सोहळा या ठिकाणी आयोजित केला. मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. ग्रामस्थांना धन्यवाद देतो ज्यांनी या सोहळ्याचं गोड नियोजन केलं ते आदरणीय शिवरामजी महाराज बोराडे त्यांना धन्यवाद देतो. हरिभक्त परायण दिनेशजी महाराज मोजाड यांनी उत्कृष्टरित्या दिनेश महाराजांकरता आपण सगळ्यांनी जोरदार टाळी वाजवून त्यांचं स्वागत केलं पाहिजे. अत्यंत तयारीचा महाराष्ट्रातला मृदंग विश्वातला हात आहे. राहुल महाराज आहेत, महाराजांच्या संस्थेची विद्यार्थी आहे. काळूबाळू साऊंड सिस्टीम यांनी अत्यंत सिस्टीम गोड कार्यक्रमाला लावून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. आपला जीवलग नावाचं एक प्रदीपदादांचा आमच्या गोड यूट्यूबचं चॅनल आहे, तेही उपस्थित राहिले. उपस्थित भरपूर मंडळी आमचे राकेशदादा चौधरी दीक्षेवरून आलेले आहेत. आदरणीय आमचे अण्णा पंचकेश्वरून आले. कल्पेश महाराज साळे इथं उपस्थित आहे. आमचे सागरदादा आहेत, सुदर्शनदादा आहेत, आमचे गौरवदादा चकोर आहेत. आदी करून सगळीच मंडळी या सगळ्यांबद्दल करुणा प्रेमभावना व्यक्त करतो. सीतारामजी काका पिंगळे यांच्याबद्दलही धन्यवाद व्यक्त करतो. आणि झालेली सेवा मुक्ताबाईच्या चरणी सुपूर्द करतो. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले पुरे वेडे वाकोडे भूतरे कराच महापराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार फुला करा कराच महापराध महाराज हाय तुका म्हणे जाणे जरा राखा बाया पैकी करा करा क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध दानदेव तुका 2 मिनिटं कोणी उठायचं नाही. ताराव कुंडली कवचारी श्री ज्ञानदेव. या ठिकाणी फक्त 2 मिनिट कोणीही उठू नका.